नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये जे लोकसभेचे इलेक्शन झाले होते, तर त्याचा अंतिम टप्पा म्हणजेच 5वा टप्पा पूर्ण झालेला आहे. व त्यामुळे आता एक आपल्याला अंदाज आलेला आहे की कोणता पक्ष हा कुठल्या मतदारसंघातून येऊ शकतो. चर्चा केलेली आहेत आणि आपणही विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून तिथले जे स्थानिक नेते आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून एक अंदाज घेतलेला आहे. तर तो अंदाज जो आहे तो आपण आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर हा एक अंदाज असून आता ह्याच्यानंतर 4 जूनला आपल्याला नक्की समजेलच. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यानंतर तुम्हाला समजून येईलच की नक्की कुठल्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल हे सांगण्यात आलेले आहे. तर पहिला जो मतदारसंघ आहे तो अकोला. तर अकोलामध्ये NDA चे सरकार येऊ शकते. तर कारण तिथे काय झालेले आहे की मत विभागणी जास्त झालेली आहे. तर ते तुम्हाला त्यावेळेस समजूनच येईल की नक्की कशामुळे NDA येऊ शकते. त्यानंतर अमरावती जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये इंडियाचे येऊ शकतात. अहमदनगरमध्ये NDA येऊ शकते. उस्मानाबादमध्ये इंडिया, त्याचबरोबर औरंगाबादमध्ये इंडिया येऊ शकते. कल्याणमध्ये NDA, कोल्हापूरमध्ये NDA, त्यानंतर गडचिरोली यामध्ये इंडियाचेच उमेदवार येणार आहेत, लक्षात असू द्या मित्रांनो. त्याचबरोबर आता चंद्रपूरमध्ये पाहिले तर इंडियाचे, जळगावमध्ये इंडियाचे, त्याचबरोबर जालना NDA, ठाणेमध्ये इंडियाचे, त्याचबरोबर दिंडोरी येथे इंडियाचे, धुळे येथे NDAचे. त्याचबरोबर जर आपण पुढे पाहिले तर नंदुरबारमध्ये आपण बघू शकतो. तर नंदुरबारमध्ये इंडियाचे येऊ शकतात, नांदेडमध्ये इंडियाचे येऊ शकतात. आता त्यानंतर नागपूरमध्ये NDA, नाशिकमध्ये NDA येऊ शकतात. परभणीमध्ये बघितलं तर इंडिया, नंतर पालघरमध्ये इंडिया येऊ शकते. त्याचबरोबर पुणेमध्ये NDA येऊ शकते आणि बारामतीमध्ये इंडियाचे उमेदवार येऊ शकतात. आता तुम्ही जर पुढे बघितले तर बीडमध्ये काय झाले होते तर मराठा आरक्षण आंदोलन जे होता त्याचा इफेक्ट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे बीडमध्ये जो आहे तो इंडियाचे उमेदवार येऊ शकतात. बुलढाणामध्ये म्हटलं तर NDA, भंडारा गोंदिया इंडिया, भिवंडी इंडिया, माढा लोकसभा मतदारसंघामध्ये इंडियाचेच येऊ शकतात. त्यामध्ये जर आपण बघितलं माढामध्ये तर त्यामध्ये BJPमध्ये काय झालं होतं की उमेदवारीवरून गोंधळ झाला होता. आणि आता जर मावळचं बघितलं तर तिथे NDAचे येऊ शकते. उत्तर मुंबईमध्ये NDA, मुंबई उत्तर पश्चिममध्ये NDA, त्याचबरोबर मुंबई उत्तर पूर्वमध्येही NDA येऊ शकते. आता जर पुढं अजून एकदा बघितलं तर मुंबई उत्तर मध्यमध्ये इंडिया आणि मुंबई दक्षिणमध्ये NDA, मुंबई दक्षिण मध्यमध्ये इंडिया. आणि आता जर पुन्हा बघितलं तर यवतमाळमध्ये इंडिया, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये इंडिया, रामटेक येथे NDA आणि रायगडमध्ये इंडिया, रावेर NDA. आता जर अजून पुढे बघितले तर लातूरमध्ये इंडिया, वर्ध्यामध्ये इंडिया, शिरूरमध्ये इंडिया, शिर्डीमध्ये NDA, सांगलीमध्ये NDA, सातारामध्ये इंडिया. आता जर आपण बघितलं तर सातारामध्ये काय झालेले आहे की जे शरद पवार साहेबांचे जे पक्ष आहेत त्यांना कायम साथ दिलेली आहे. त्यामुळे सातारा येथे इंडियाचेच येणार आहेत, लक्षात ठेवा. आता सोलापूरमध्ये सुद्धा काय झालं होतं, BJPने बाहेरचा उमेदवार उभा केला होता आणि 2019 जे इलेक्शन झालं होतं आणि खासदारबद्दलचे मत होतं त्यामुळे ते BJPला खूप मोठा फटका मिळणार आहे. आता हातकणंगलेतेही इंडिया, हिंगोलीमध्येही इंडिया. तर आता तुम्हाला समजलंच असेल. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं म्हटलं तर आता तुम्ही बघू शकता इथे इथे दिंडोरीमध्ये काय झालं होतं, कांदाचा प्रश्न यावरून मोदीच्या सभेतच कांदा प्रश्नावरून गोंधळ घातला होता. तर ह्यावरून ते एक चर्चा खूप मोठी रंगली होती आणि यामुळे ह्याचा इफेक्ट इलेक्शनमध्ये झाला होता. त्याचबरोबर अजून म्हटलं
तर गडचिरोलीमध्ये काय झालं होतं की तेथे BJPवर सर्वजण मतदार नाराज होते, त्यामुळे गडचिरोलीवरती हा एक इफेक्ट चांगला होऊ शकतो की तेथे आपल्या NDAला खूप मोठा फटका मिळू शकतो. तर आता तुम्ही टोटल जर बघितली तर आता महाराष्ट्रामध्ये टोटल जागा होत्या 48, त्यातील NDAला मिळणार आहेत 19 आणि इंडियाला मिळणार आहेत 29. लक्षात असू द्या. त्यामुळे आता आपण 4 जूनची वाट बघूयात आणि जरी अजून तुमचं काय मत असेल तर नक्की कमेंट्स करून कळवा. धन्यवाद.